ओ माय गॉड, हा तर सिरियस मॅटर आहे. रेश्मा, आपण एक काम करूया का? आपण डॉक्टरांकडे जाऊया. हे मी नाही देणार टेस्ट. हा, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर? कपरे कैवल्य, बाद झाली आता नौटंकी. रेश्मा, रेश्मा माझं नीट ऐक आता. माझ्याकडे बघ, ऐक मी काय बोलते ते. लक्ष दे. ओढणी काढ पहिली. ऐकतेस तू? नाही नाही ऐकत आहेस. लक्ष देऊ नये का? मला सांग, तुझ्या अकोल्याच्या घरी गच्ची होती का ग? हो. मग तिकडे कधी तुम्ही सगळे भावंड, मित्रमैत्रिणी राहायला, झोपायला गेलायत का? हो. पण तेव्हा मी लहान होते. एक्झॅक्टली. लहान होतो म्हणून तेव्हा मनात काही आलं नाही. पण आता मोठे झाल्यानंतर सुद्धा जर मनात काही नसेल तर बाजूला मुलगी आहे का मुलगा याने का फरक पडला पाहिजे? नाही, आणि मला सांग, कुठल्याही स्त्रीला किंवा पुरुषाला एकमेकांबद्दल एकच भावना असते का? रेश्मा, मी जग बघितलंय, वाईट पुरुष सुद्धा बघितले. आणि या पोरांबद्दल मला खूप विश्वास वाटतो. आणि अजूनही सांगते मी, तुला जर खरोखरच वाटत असेल ना की कैवल्यनी मुद्दाम केलं तर तुझ्या समोर मी त्याला थोपडावीन. मी खरं सांगते तुला. नाही, पण मी एका पुरुषा शेजारी. हा, आणि पुरुष नाही म्हणजे असा पुरुष नाही, पण एक गप्रू तू केवल. रेश्मा, रेश्मा, सी, मुलींना टच कळतो. सो मला सांग, तुला याच्या टच मध्ये काही जाणवलं का? नाही. नाही ना? मग तो तुझ्या बाजूला झोपला, त्याचा पाय तुझ्या पायाला लागला, पण त्याच्या टच मध्ये असं वाईट कायच नव्हतं. सो रिस्पेक्ट कर ना त्याचा. सी रेश्मा, माझ्या घरच्या सारखंच मला इथे सिक्युअर वाटतं या मुलांमध्ये. सो यू डिसाइड, काय चूक आणि काय बरोबर. हे खरं आहे रेश्मी. आणि हो, अजूनही जर तुला वाटत असेल की मुली मुलींबरोबर राहावं तर तू होशील. मीच करते मदत तुला. हे स्पर्श करू नकोस, मी अपवित्र होईन. हो का? ऐक ना, आज पहिल्यांदा आहे ना, जरा हुशार माणसासारखं बोलली ना. हो हो हो, अनटच्ड. हो, मी परत अपवित्र झालो. मी अपवित्र झालो यार. मी अपवित्र झालोय.